कपडे धुवून झाले वाळले बी काही काय ऊन आहे बाई याड्यावानी अर्धे कपडे तर धुता धुताच वाळून जाते पार बाहेर निघाव का नाही असं वाटत माणसाला ऊन असलं झालं नुसतं घबरट घबरट होती माणसाला तापमान तू ना तुला डोक्यात जाऊ नको बर का तापमान जास्त आहे तापमान अरे लाज लाज काही एवढी ना एवढी आहे हा माजलपणा आहे ना सोड हा लग्न झालंय तुझं 4 चौघात लग्न करून आणलंय काय लव्ह मॅरेज नाही केलं तो संग काय रे? जे वागू राहिली ना तू पाहिलं काय बोलू राहिली हे जे वागते ना हे योग्य वागत नाही तू हे लक्षात ठेव आमची इज्जत घातली तर घातली तुझी स्वतःची बी इज्जत घातली काय म्हणते ती तुझं आहे ना बरं का तुझं काहीतरी लफडं असेल तिकडं म्हणून तू आहे ना अशी माजलवाणी करून राहिली नाही म्हणते काय बाय तू ज्या शिवाय नको देऊ तू बोल बरं हॅलो काय ग काय म्हणणं तो का म्हणते पोराला याड्यान करायला लावून राहिली पोरग देऊन टाक पण हा पोरगं नाही देऊन नाही तुला नसं यायचं ना ते आमचं लेकरू देऊन टाक हा हा मी एवढा मोठा सांभाळते मी मला लहान सांभाळता नाही यायचं काय जास्त शहाणी झाली काय तू हा पोराला पार माय अर्धा नाही ठेवलं तर लग्न झाल्यापासून सारखे मारायला काय राहतं तो तिकडं नाही नाही तू पोरग देऊन टाक आम्ही येतो पोरग घ्यायला फारकत द्यायची बोलली का नाही बोलली विचार बरं तिला म्हणजे तुला फारकत लागते का मग काल लग्न केलं हा मग तवाच का लग्न केलं एक काढून ठेवलं अजून ते काय माहित नाही आम्ही एवढा आलो ते पोरग देऊन टाक आणि तू इकडं काही कर काशी कर तिकडं हा मी तिला मारूनच टाकेल डायरेक्ट नको बाबा लोकांचं लेकरू आहे असं नाही बोला हा आपल्याला काही घेणं नाही का आपण पोरग घेऊन येऊ आपलं नंतर पाहू ते फारकतीचं माझ्या डोळ्यासमोर ती आली का मला असं वाटतं तिचं डायरेक्ट गळा घोटून मर्डर करून टाकत होती तवा तूच म्हणे मला तीच करायची हा तवा ऐकलं का तो आमचं हे बाय झाली चुकी माही झाली चूक माई तवा आम्ही म्हणतो तो भाऊ आम्ही चांगला ठेप पाहतो चांगल्या ठिकाणी लग्न करू नाही नाही मी करीन तर तीच करीन घ्या आता आलं ना आमच्या लोक हा बापाचं ऐकत नाही आईचं ऐकत नाही तवा नुसतं माजल्यावानी करते पुढे हे दिवस येते मग पाहायला सगळं गाव वाटोळा राहतं पण आई बाप कधी वाटोळा नाही करत लेकरायचं माहिती का तुला आता तो बाप कुठं खपला काय माहिती जाऊन ती पोरग घेऊन येऊ आपण ता ना थोडंफार थोडे दिवस राग येतो राहीन ती बी येते ती आपोआप इकडं तू अशा शिव्या दिव्या देऊ नको म्हणे का तिला मारून टाकतो नाही तेव्हा मला ती नकोच आहे मला ना एक काम करा मामा पोरग घेऊन या माझ्या डोळ्यासमोर तर ती आली ना तर मी तिला काही पण करू शकतो पप्पा तू 2 जण जा मी काही येत नाही मी जर आलो ना तर मी रिकामा वाढवा करीन मग नाही तू येऊच नको तू तिथं येऊ नको कारण तिचे भाऊ मोठे मोठे भाऊ आहे बाप आहे मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही म्हणजे कोणाच्याच बापाला नाही आणि तू जर असे तिला शिव्या दिल्या तिचे भाऊ उलटायचे नाही का आपल्यावर हं? माझी बायको आहे बायकोला बोलायचा अधिकार राहतो हा भाऊ आता लोक ऐकून नाही घेत तू काय कर तू घर आहे तो बापन मी जाते आणि ते पोरग मागते देते काय पाहतो नाही तर मग फारकत देऊन टाक म्हणून आणि तिथं काही माऱ्या झाल्या जोडायला लागले तर पप्पाला पुढं करून दे तू माग पळून ये आता बापाला आवडतील का ते हा त्या बापाला आवडून जाऊ दे कुठं दे त्याला त्याचं तो बी लय सुनाच्या बाजूने बोलतो ना हा त्याला का वाटत का रे पोराच वाटोळ व्हावा हा चेंदू दे त्याला बी ते घरीचे का काय काय माहित कुठे बरं चाल बरं घरी चल चल तू ना राग राग नको करू बरं दादा काय रे, कुठे गेलते? हे बा हा तुमच्या सोनाचा फोन होता ती डायरेक्ट मला आरे कार्य करू राहिली शिव्या देऊ राहिली खूप काही बोलली माझ्याशी ती आणि मला काही नांदायचं नाही आणि मला दुसरं लग्न करायचं आहे असं आहे तसं आहे बऱ्याच गोष्टी तिने म्हणजे तुम्हाला काय सांगू इतकी डोक्यात ती ओढ झाली ना माझ्या अरे पण तू काल 17 वगत फोन करते तिला हा तवा यानं ऐकलं का आपलं आपण म्हणतो ती करू नको तुला सांगितलं होतं ना फोनच करू नको तिला मी काय म्हणतो ऐका एक मिनटं मला माझं पोरगं पाहिजे नाही त्या पोरासाठी मी काही करेन तू एक डोक्याला ताण करून देतो आमच्या आपण काय करू आपण दोघं जाऊ याला नाही न्यायचो कारण तिचे भाऊ लय मोठे मोठे याला हानतीन मारतीन का घाबरते हा शिव्या देतो त्या पोरीला सारख्या तू काय घाबरती का घाबरते म्हणजे आमचं वाणी तिनेच आहे एकच तू ना येऊ नको बाबा आमच्या पाहतो हा हा आणि तिचा बाप कसं आहे तुला माहिती आहे चटकेल डोक्याचं तो बाप तरी बरा एक हिशोबाने पण ते डंगर ते चादड तिचा आजा हो तिथून खालीवर पाहतोय हा ती आहे का अजून तो कोबरा नाही का हा आहे तो आहे अजून ते ध्यान ठेवायला ठेवले काय का झाडाखालीच बसेल राहतो हा तोच कोणी आलं का गेलं का आपण दोघं जाऊ ना मग पोरगा तरी घेऊन येऊ आता कस काय देतील पोरग ऐका मी काय म्हणतो पोरग घेऊन या ती बरोबर ऑटोमॅटिक येते अवघड आहे बात आता पोराला सोडून कशी आई राहीन
तो त्या दिवशी काय झालं माहितीये का, ती जेव्हा घरातून निघली ना त्या दिवशी आपण पोरग ताब्यात घ्यायला पाहिजे. अरे लहान आहे ते पोरग अजून, पेता पोर त्याला आहे. आईची गरज आहे. असू दे, तू पोरग घेऊन ये, बरोबर येते तोंड घेऊन. पेता पोराला नाही ते करता येत. गुन्हा आपण गुन्ह्यात सापडतो. तुम्ही जाऊन पोरग घेऊन कायदा कानून लय अवघड पण आहे आपण बाबा. मागून तर पाहू जे ना. होईन ते होईन, तू पोरग बोलशील का? हा मी बोलते. हा तू बोल मग. हा मग मी पाहिजे पोरग घेऊन या, मग पोरगं बाकीचं पाहू. पोरगी राहू द्या म्हणून तुम्हाला आमचं पोरग नाही द्या पोरग आणलं नाही तर देत असले ना तर मला बोलून घे, बर पाहतो मी. चला मग. चल. हा, मी लाकूड घेऊन येतो. हा तू घरीच थांबा, फोन करते तुला. सुंदर, अरे काय करतीये? अरे सुनबाई काय आगाव. काय अरे म्हणते? सकाळपासून ती चकुली तिचा ना. हा मग हा मावशीच्या घरी गेली ती. कधी? ते कालच गेली. कालच गेले? हा का आला? गेली नेलं मावशी ना. काय मावशीनं नेलं? हा ती पोरं घेऊन गेली का? हा ते अरे, काल ठेवीन आपल्या जवळ. का आला तिला पाठवायचं? मग का झालं गेलं? देऊ तिथे तिथे ते नवऱ्याकडे पाठवू, इकडं तिकडं मावशीकडं याच्याकडं. हा अहो म्हणजे तुम्ही म्हणत्या पाठवायची, पण ते लोक एवढे सोयीचे आहे का ते? काय लय त्रास देते का ते? मग वात्यात घालून आणि ते संडास मध्ये कोंडी त्या रात्रभर. मला तर तुम्ही कधी सांगितलंच नाही असं. आता तुम्हाला सांगून जायचं म्हातारं उचकून म्हटलं, बरं जा, तेवढं पाहतं तिला म्हणून फोन तुम्हाला करून. काही गोष्टी आम्ही सांगती नाही. बरं फोन करून पाह तिला काय कधी येते काय येते. नाही नाही राग तिकडं आपल्याला नाही पाठवायची. नाही नाही पाठवायची नाही, पण आपल्या जवळ असले बरं राहतं. लोक चांगले नाही ते, त्यांचा दाळ तिकडेच वाहू द्या. नाही नाही आता नाही पाठवायची नाही. आता तू असं म्हणल्यामुळं हा, बरोबर आहे ना. मला माहीतच नाही ना ते असे नालायकी. मग साडेसात कोंडून टाकी, ते माणसं आहे का जनावर आहे ते? नाही नाही लय नालायक लोक आहे. पोरीला त्रास द्या, चटके द्या त्या हाताला. अरे रे रे नाग हे ना, लवकर उठत नाही म्हणून कोदाडे तिच्या जाळून टाकली त्या लोकांना. नाग चांगल्या चुंगल्या पुरीचा नाच केला आपण. मी काय होते लवकर उठली नाही, एक दिवस कोदाडे जाळून टाकले त्यानं. काय 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 वांगळ काय अरे हिरालाल तुला सांगतो, म्हणलं छकुली कुठे गेली? 2 दिवसापासून काय दिसत नाही ती इकडं. आता हिनं सांगितलं नाही का? सांगितलं तेच चाललं होतं विचारपूस. ती मन लावेल आहे ना, माय मारावा आणि मावशी जागावा. अरे. किती मावशीच्या गावाला मावशीच्या गावाला कुठे पाठवतो लोकांच्या दारोदार. लोकचं दार बांधता येईल का मावशीच्या अरे घर मध्ये? मावशीच्या गाव आहे ना, पण तिकडे आहेत पोरं सोरं, त्यांचे देर बाय आहे तिचे. मग 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 राहील 4 दिवस, पाणी बदलल, मग येईल. बरं चालेल ठीक आहे. काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, म्हाताऱ्याला नाही काही माहिती नाही मधल्या गोष्टी. म्हातारा म्हणतं द्यावा पाठवून, नवऱ्याच्या घरे हा. आता मला सांगायचं का तुम्ही? नांदले ऐकाव का मेली ऐकावा. म्हाताऱ्याची नाही, म्हाताऱ्याला वाटतं सगळे नातू पण तू देर भावजाई सगळे माझ्या जवळच पाहिजे, हा. असं नाही राहत. तसं नाही माझं मत. मला तू सांगितलं कधी तिला एवढा त्रास आहे कोणाला? छकुलीला सासऱ्याच्या घरी. नाही नाही नाही, मी नाही सांगितलं गाड्या. मग म्हणलं आता लय दिवस झाले द्या पाठवून तिच्या नवऱ्याच्या घरी. बायालाच माहिती राहतं, दाद्या माणसाला काय माहिती राहतं? आता बाई माणसाला मामाजी. त्रास बाई माणूसच काढू जाणे ना, मग? बाई माणसालाच माहित राहत ते. तेच ना. आपण काय जे वाढून बसायचं, मांडी घालून 2 घास पदरात पाडून घ्यायचे आणि जायचं आपल्या आपल्या उद्योगाला. बरं आहे चालेल. चला मामाजी जेवून घ्या. नाही नाही आता मला सध्या भूक नाही. का रे? आता 1-1.5 घंट्यानं जेवल मी. जेवणा बरोबर दादा चला. नाही नाही नको नको आता चहा मगा चहा पेलो होतो मी. तुम्ही आहे ना मला घरी घरी भूकच चहा नाही. प्याता, त्याच्यामुळे तुम्हाला जेवण बी जात नाही. नाही, चहा नाही. कमी करा थोडासा. जा जा आपण चला घेऊ. आपण हे- जेव्हा खाली दोघं हा हा जेव्हा दोघं जण. बरं चल. चांगल्या थुंगल्या नातीचा आमचा नाद झाला हो. हे सांगती नाही ही सुनबाई अशी आणि ते पोरे असं आहे. लय नालायक माणसाचा संबंध झाला. लय हुशार नात होती आमची. वाटोळं झालं. ये हिरालालला म्हणलं होतं रे देऊ नको तिकडं. हे बसलेच पाय पाय पाहत बस छकुलीचा सासरा आहे का रे? हा काय काय बस खाली काय 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 म्हणतो? तुला चालवणार चुलाना हा लाज वाटते का? काय झालं? माझ्या नातीला एवढा त्रास देतो कोण तुम्ही. तिला काय करायचं? तिला संडासात कोंडू मारी त्या कोण तुम्ही. कोण सांगितलं? कोण सांगितलं हा? मला? हा? तुम्ही काय ते आता याला काय झालं?
अरे, येते मला आहे. असं काही केलं नाही. तुमच्या घरापर्यंत जीव काढ तेवढं बस ना नी तू. एका काय याच्यावर बसेल राहते रे. काय झालं हो काय झालं बाबा सोन म्हणून कुठे जावाले आता ऐक नाही कोणी. घरात नाही वाटतं. तुला उचली ते का खुर्चीवर बस. ए काल उचली ती आता पडेल त्याच्या ना सोना आता. मुलांना पाहिलं म्हणजे यारच मारलं उद्योग नको करू बाबा का पडेलच आहे आता. ओ उठा द्या का ओ नाती हे असं काय करू राहिली पोट? काय उठ गे हो, घरात आहे का कोणी? ओ घरात आहे का ए चाले ए बाबा अरे दादा ये बा काय झालं अहो ते उठा ना ते काय झालं आम्ही आलो पडलं ते म्हातारं. पडलं खुर्चीवरून उठ दादा दादा उठ खुर्चीवर दादा हा. उठ दादा खुर्चीवर बस पाहिलं. कुठं लागलं का दादा प्यायला कुठं चांगला आहे ना काय झालं दादा तोंड वाकडं हा? तोंड वाकडं झालं ते काय गेलं अरे बापरे प्यायला झटका ते बोट तुमच्याकडे करू राहिलं काय काय झालं दादा हा, पाहुणे आले बॉस पाहुणे आले हा आम्ही हा का तर काय झालं अगोदर तुमचं नाही हो आम्ही आले पाहुणे बरं नाते का म्हटलं हा नाही, नाही. मा नातीला काय लोटलं वाटतं. तुमच्याकडे बोट करू काय राहिले बरं ते का? ये बा खरं काय झालं सांग आम्ही म्हाताऱ्या माणसाला मारायला आलो का हा? आम्ही आमचा नातू न्यायला आलोय या बाय तुमच्यावर आरोप करू राहिला ते काहीतरी त्यांना बोलता येईन काय? वाचा गेली अरे दादा सांग ना झालं काय हा? याने लोटून दिला का नाही हो, अरे काल आणि काय राव बोला तुम्ही सुद्धा आम्हाला बाई, तुमच्या घरी येऊ कळत नाही का? तुमच्या घरी येऊन तुमच्या म्हातारा लुटू का मी अहो खुर्चीवरून कधी पडेल नव्हते ते तुमच्याकडे बोट करू राहिले ना आता त्याचं तोंड वाकडं झाले पहा बरं प्यारले झटका गेला का नाही तो बरं मला हात सांगा हात सारखाच आले नाही 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 तुम्ही आल्याबरोबर काही बातचीत झाली का कोणत्या अहो विषयावर तेच बोलणं बोलत झालं? होते असे ते असे पाहत होते आमच्याकडे आम्ही येत होतो म्हणे आमचे चकोलेले तर शेकोळीचे सासरा हा, बोलले ना चकुलीला त्रास दिला तर ते डोक्यात टेन्शन घेतलं वाटतं चकोले थोडी बरं बरं द्या झाल्या. त्याचं ते सोडू बरं मी काय होतो आम्ही नाताला नाही 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 म्हणतात ते हा. कर अहो नातामध्ये जीव का प्राण आहे त्यांचा नात म्हणजे सगळी प्रॉपर्टी त्यांची नातू आहे हा का हा बरं आता तो नातू कोणाचा आहे कोणाचा आहे म्हणजे महापौराचा आहे ना हा ते तुमच्याजवळ ठेवून काय करायचं काय करणार काय तुमच्याला तुमची नात तुम्हाला राहू द्या, आमचं पोरगं हा आमचं पोरग द्या आमचं आमचं आम्ही सांभाळू तिकडं. नाही जमणार नाही जमणार कर ते दादा जे म्हणाल ना ती म्हणजे तुम्ही फक्त काल पाठवली होती मग हा नाही नाही तुमची पोर फक्त तेव्हा पोर ते काय नाही पोर ओसरत पाठवली होती का मी दादाच्या शब्दाच्या पुढे जात काय दादा 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 घेऊ बसला आमच्या हा? पोरीचं काहीतरी वाट आहेच ना त्याच्यात. काय मग द्या ना पाठवून. मग द्या ना मग ती पाठवा त्याला पाठवा ना नाही म्हणते यायला. हा? तिला काल पाठवलं. काय काय बोला त्या जात्या काय जावं ते काय नीट बोला जा पाहुणे माणसं आहे तुम्ही हा? नीट बोलायचं त्या म्हाताऱ्याला नेऊन टाका पुढं घरात. हा, हा. आम्हाला पोरगं द्या आमचं चालू. आमचं काय पोरगं करायचं काय चाललंय म्हणून राहिले झालं. समजून राहिलं का हा, त्यांच्या बापान ठेवलं पोरग. म्हणजे म्हणजे बा पोराचं आहे ना. पोराचंही दे म्हणे का? तर इतक्या दिवस नाही दिसला इतक्या दिवस काय झोपेल होते काय ते पोराला कर म्हणा पोराशिवाय हा वर एवढं एवढं होतं 10 वर्षाचं पोरग झालं होतं अजून मरून पडले होते काय हा काय आता जागे झाले द्या या प्रश्नाचं उत्तर द्या आता 10 वर्षामध्ये काय केलं हा? पोर तर सारखं पोर करत होत तिला धुडका तरी घेतला या घ्या घेऊन ये पोराला दहा इकडं. वर्ष ये नांदायला हा? आले भेटायला कधी एवढं एवढं फडका घेऊन आणि आले कधीच्या नावात 10 वर्षानंतर तर दादाला त्रास देऊ राहिले तुम्ही आम्ही कायला देऊ तारच त्यांना खुर्चीवरून कसे काय पडले ते तिच्या आम्ही घरात असताना बरोबर त्याला प्यारल्याचा झटका गेलाय म्हाताऱ्याला उचकून दिलं इकडं पालथं बाई, आम्ही नाही पडायला उभे राहिले म्हाताऱ्याला हात बी नाही लावला आम्ही. असं चांगलं आहे का काढव म्हातारं. बरं तुम्हाला पाठवायचं आहे का नाही मला सांगा नाही नाही हा? तो निर्णय आता ही घे. हे बघा जर नाही पाठवलं तुमच्या पोलीस केस केला हे जा, हा. कशाची धमकी दुसऱ्या एकच जण ठेवा जरा तुम्ही आले मोठा अन्याय करून आमचं राहिले पोरगं जर इथं आलं तर भांडणं होतील बा. हा अरे मारा मारा होती बरं नाही एखादं इथं. त्याला काय चोळा 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 साला आपण लय नाटकं लावली बरं. हात वरची बाहेर काढून राहिला उचकलं की चकलं देईन आपल्यावर. असं म्हणते हा. मेला जाता तुमच्यावर केक ठोकणार हो, नाही आम्ही हा दादा तोंडाने बोला तर काय झालं नेमकं हा बोला ए, चल आपण चल. हा? कसं काढता पाय घेतला पाय ना पडलं नाही पाय गेले बरं का ते आता काढता पाय घेतला पाय गेलो ना निघून दादा दादा गेले बाहेर काढली गेले गेले बरं का दादा ते म्हातारे रे कणी की असं जे खरं आहे ते सांगा दादा शांत व्हा. पाणी देऊ का प्यायला
हा पाणी आण गाला जोड. बरं बरं पाणी पाणी आण पाणी हे पाणी घे. पे चांगलं पाणी पे बाटली. आता काय आहे ते खरं समजलं आता. गेले का ते? गेले 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 आता खरं खरं सांगता आता ते गेले दोघं नवरा बायको निघून गेले अरे, आता. मला नातीला पाठवायचं नव्हतं हिरालाल. असं आहे का? हा अरे बापरे दादा हा तू लहानपणी तमाशामध्ये ड्रामा शिकला काय? हुशार आहे आपलं. मग मला हे काय डायलॉग तमाशामध्ये शिकले का एवढा ड्रामा? कोण बोलणं ऐकून घेईल. हा नाही, त्यांना भारी नाटक वरतीवर केलं हो. कटावलं मी. बरोबर केलं. दादा तुला खोटं वाटत तोंड वाकडं झालं ना मी म्हणलं, आता खरंच तोंड वाकडं झालं काय ना माझं दादाचं. नाही 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 मी त्यांना घाबरून हे टाकलं. ती जीभ काढली तर म्हणून हा ना. गेला आता. आणि धाडकन खुर्चीवरून कोणी त्यांनी लोटलं होतं का तुम्हाला? नाही नाही मीच नाटक केलं ते. हा मग बरे मग बरे चला करा. असंच करायचं बरं का? हा. काय मालिक असंच करायचं आठवायचंच नाही आता. चल म्हणजे आपली पोरगी आता जाणारच घरी नाही. चहा बनव मला. चला चला ती गायला मला बी ठेव. हा. ती गायला चहा ठेव चल. चला दादा आलं आता काय तब्येत बरी आहे ना हा, चांगली? बरी बरी. चला